नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 नोव्हेंबर, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी. परंतु ही चतुर्थी जी आलेली आहेत तर ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहेत, यामुळे या चतुर्थीचं एक वेगळंच महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना करायची आहे, व्रत देखील करायचं आहे. आपण जर या चतुर्थीचं व्रत जर केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात, आपली अडलेली कामं ही देखील पूर्ण होतात, आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे हे देखील दूर होतात असं म्हटलं जातं. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरण करणारे, विघ्न नष्ट करणारे, बुद्धीचे देवता मानलं जातं. म्हणून त्यांना समर्पित असणाऱ्या चतुर्थी दिवशी आपण काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला या दिवशी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे. यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि आपलं जन्मोजन्मीचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चतुर्थीच्या दिवशी गाईला आपण ही वस्तू जर खाऊ घातली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे गुरुवारसुद्धा आलेले आहेत आणि चतुर्थीच आहेत, तर हे योग एकत्र जुळून आले आहेत. यामुळे आपला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला. माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. गाय ही विश्वाची माता मानली जाते. महादेवाचं वाहन नंदी असते. बैल हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जातात. तसेच असंही म्हटलं जातं की गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात आणि हीच गाय जी आहे ती 11 रुद्रांची आई आहे. त्याचप्रमाणे 8 वसूंची कन्या देखील आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमृतरूपी दूध देणारी आहे. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की जर आपण गायीची सेवा केली, अशा विषतिथीला गायीला काही वस्तू खाऊ घातल्या तर गाय ही आपल्याला स्वर्ग प्राप्ती करते. गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि म्हणूनच गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते. गायीची सेवा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि ह्याच गायीचे स्थान जे आहेत ते देवांपेक्षाही वरचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय फक्त आपण चतुर्थीच्या दिवशीच करू शकतो असं नाही. आपल्या दारावरती जर गाय येत असेल दररोज गायीला काहीतरी खाऊ घालत जा. परंतु तुमच्या घरावरती गाय येत नाही, तुमच्या घरामध्ये गाय नाही, तर अशा वेळी जेव्हा चतुर्थी असते तर या दिवशी तुम्ही गायीची काहीतरी सेवा करत जा. एकादशी असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला गायीची काहीतरी सेवा आणि काहीतरी तुम्हाला गायीला नक्कीच खाऊ घालायचं असतं. तर बघा, तुम्हाला गायीला अशी कोणती वस्तू घालायची आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे. 21 दुर्वांची तुम्हाला जोडी घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे. तुपामध्ये तुम्हाला या दुर्वा बुडवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या गाईला खाऊ घालायचे आहे. खाऊ घालताना कशा घालायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, गाय ही शेजारची असो किंवा गोशाळेत तुम्ही गेले तरीसुद्धा चालेल किंवा तुमची घरची गाय असेल तरी चालेल. एक ताट घ्यायचं, ताटामध्ये एक दिवा घ्यायचा, हळदी कुंकू अक्षर तुम्हाला घ्यायचे आहेत, फुलं घ्यायची आहेत आणि त्या दुर्वा तुम्हाला तुपामध्ये बुडवून घ्यायचे आहे. गाईपाशी जायचं, हळदी कुंकू लावायचं, गाईच्या पायांवरती पाणी ओतायचं. यानंतर तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावून अक्षता अर्पण करून तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर गाईला तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे. प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि तुमच्या मनातील इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली वाकायचं आहे. गाईच्या पायाखालची जी माती असते ती तुमच्या कपाळाला लावायची आहेत आणि यानंतर या दुर्वा तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत. असं केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होते. तुमचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं. म्हणून आपल्याला दुर्वा या ज्या आहेत त्या तुम्हाला उद्या खाऊ घालायच्या आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला अजून दुसरी एक वस्तू खाऊ घालायची आहेत. ती म्हणजे अशी की तुम्हाला एका वाटीमध्ये चणा डाळ घ्यायची आहे. त्याला आपण हरभराची डाळ असं देखील म्हणतो.
त्यावरती तुम्हाला अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे। यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। यानंतर ही वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि गाईपाशी घेऊन जायची आहे। सांगितल्याप्रमाणे गाईला हळदी कुंकू लावून तुम्हाला ही चण्याची डाळ जी आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। यानंतर गाईला प्रदक्षिणा मारून तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला गाईपाशी बोलायची आहे। तर पहा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या दोनपैकी एक वस्तू ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। तुम्ही नक्की हा उपाय करून पहा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते असं आपल्या वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे। यामुळे आपल्याला नेहमी गाईची सेवा करायची आहे। आपल्या मागे काही अडचणी असतील, संकट असतील, वारंवार काही विघ्न येत असतील, आपले महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, आपल्या घरामध्ये नेहमी दारिद्र्य असेल, गरिबी असेल, पैसा टिकत नसेल, तुम्ही दररोज गाईची सेवा करायला सुरुवात करा। सांगितल्याप्रमाणे गाईला हळदी कुंकू लावायचं, गाईच्या पायांवरती पाणी तुम्हाला टाकायचं आहे, गाईला प्रदक्षिणा मारायच्या आहेत 11 आणि यानंतर गाईच्या पायाखालची जी माती असते त्या माती तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावून तुमची इच्छा ही गोमातेला सांगायची आहे। यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात असं देखील म्हटलं जातं। कारण पहा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालत असतो तेव्हा 33 कोटी देवांची कृपा आपल्यावरती होत असते आणि अशा वेळी आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात। सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।